आकाशवाणी मुंबई. मी आशुतोष सावे. आणि मी संदेश नाईक. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री आज इजिप्तला रवाना. अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांशी प्रधानमंत्र्यांची गुंतवणुकीबाबत चर्चा. गुगल करणार भारताच्या डिजिटलीकरण निधीमध्ये $10 अब्ज गुंतवणूक. किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न महामंडळाला निर्देश. चंद्रपूर जिल्ह्यात 200 खाटांचं कामगार रुग्णालय उभारणार असल्याची केंद्रीय कामगार मंत्र्यांची घोषणा. आणि येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात मान्सूनच्या आगामी वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती. मुंबईत आज जोरदार सरी. अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्याशी चर्चा करतील. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री इजिप्त सरकारमधले वरिष्ठ मान्यवर, काही प्रमुख इजिप्शियन व्यक्ती तसंच इजिप्तमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्र्यांच्या इजिप्त दौऱ्यादरम्यान अनेक धोरणात्मक भागीदारी दस्तऐवज आणि सामंजस्य करारांवरही स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. इजिप्तला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी भारत अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारी मंचावरून भारतीय समुदायाशी संवाद साधला. वॉशिंग्टन इथल्या रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की गेल्या 3 दिवसात भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारीचा नवा प्रवास सुरू झाला आहे. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात गेल्या 15 वर्षात खाजगी वापराचा वाटा सर्वाधिक आहे. भारत वित्तीय तूट नियंत्रणात ठेवून सातत्यानं भांडवलात वाढ करतो आहे. भारतीय कंपन्याही अमेरिकेमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून जागतिक पातळीवर पोहोचत आहेत. उभय देशांमधल्या नागरिकांसाठी ही भागीदारी फायदेशीर ठरणार आहे असं सांगून व्यवसाय सुलभतेसाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. भारतात दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ, दर 2 दिवसांनी महाविद्यालय तसंच रोज एक नवीन ITI, दरवर्षी एक नवीन IIM सारखी व्यवस्थापन संस्था उभारल्या जात आहेत. या सर्व संस्थांमधले प्रतिभावान लोक जगाच्या कल्याणासाठी काम करत आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. भारतात युवा वर्गाचं प्रमाण अधिक असून कुशल व्यावसायिक तरुणांचीही संख्या अधिक असल्याचं नरेंद्र मोदी यांनी नमूद केलं. अमेरिकेच्या भेटीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, ॲमेझॉनचे अँड्र्यू जेसी आणि बोईंग कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड कल्होन यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. भारताच्या डिजिटलीकरण निधीमध्ये गुगल $10 अब्ज गुंतवणूक करणार असल्याचं सुंदर पिचाई यांनी सांगितलं. तसंच गुजरातमध्ये GIFT सिटीमध्ये गुगलच्या जागतिक वित्तीय तंत्रज्ञान कार्यचालन केंद्र सुरू करणार असल्याचंही पिचाई यांनी सांगितलं आहे. भारतात $11 अब्ज गुंतवणूक केली असून नव्यानं $15 अब्ज गुंतवणूक करण्याचा मानस असल्याचं ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्र्यू जस्सी यांनी सांगितलं आहे. भारत आणि अमेरिका एकत्रितपणे नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विश्वासानं काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या वेळी ते बोलत होते. DGFT अर्थात परकीय व्यापार महासंचालनालयानं भारतातल्या नागरी व्यापारासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल केलं आहे. भारताचं परकीय व्यापार धोरण 2023 मध्ये उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्यात सुलभीकरणाच्या अनुषंगानं हा निर्णय घेतल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे. या धोरणात बदल केल्यामुळे भारताला जागतिक पटलावर ड्रोन उत्पादक म्हणून चालना मिळेल तसंच स्टार्टअप आणि नवीन ड्रोन उत्पादक व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई लिलाव करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ FCIला दिले आहेत. FCIचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक मीणा यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. योग्य आणि सरासरी दर्जाच्या गव्हाची आधारभूत किंमत ₹2,150 प्रति क्विंटल तर साधारण गव्हासाठी ₹2,125 प्रति क्विंटल ठेवण्यात आली आहे. तर स्थानिक खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदळाचा ई लिलाव पुढील महिन्याच्या 5 तारखेपासून सुरू होईल. तांदळाची आधारभूत किंमत ₹3,100 प्रति क्विंटल आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. गव्हाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं लिलावात सहभागी होण्याकरता गहू साठ्याच्या माहितीसाठी तयार केलेल्या पोर्टलवर तशी घोषणा करणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी आणि इतर संबंधितांची वैधता तपासण्यासाठी वैध
FSSAI परवाना देखील सहभागासाठी अनिवार्य करण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं. या ई लिलावामध्ये खरेदीदार जास्तीत जास्त 100 मेट्रिक टनांपर्यंत बोली लावू शकतो. छोट्या प्रमाणात गहू प्रक्रिया करणारे आणि व्यापारी यांना सामावून घेण्यासाठी बोलीसाठी किमान प्रमाण 10 मेट्रिक टन ठेवण्यात आलं आहे. MSME अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय मंगळवारी नवी दिल्लीत उद्यमी भारत MSME दिवस साजरा करणार आहे. कार्यक्रमादरम्यान केंद्रीय MSME मंत्री नारायण राणे MSMEच्या वाढीसाठी आणि विकासासाठी विविध उपक्रमांचा प्रारंभ करतील. यामध्ये चॅम्पियन्स 2 पोर्टल आणि क्रिस्टल प्रकल्प तसंच तंत्रज्ञान केंद्राच्या जिओ टॅगिंगसाठी मोबाईल ॲपचा समावेश आहे. महिला उद्योजकांसाठी MSME आयडिया हॅकेथॉन 3चं उद्घाटन राणे यांच्या हस्ते करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. कामगार वर्गाच्या आरोग्य रक्षणासाठी चंद्रपूर जिल्ह्यात 200 खाटांचं कामगार रुग्णालय उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली आहे. मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाच्या निमित्तानं भूपेंद्र यादव चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरात महेश भवन इथे आयोजित व्यापारी संमेलनात संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यात राज्य सरकारनं जमीन दिल्यानंतर रुग्णालय उभारण्याची तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. 2014 तक इस देश में केवल 641 ही मेडिकल कॉलेज खुले. पिछले 9 सालों में 700 नए खोल दिए. जितने उन्होंने 70 साल में खोले उतने 9 सालों में. 2014 तक केवल 82,000 सीट्स मेडिकल की थी. 9 सालों में 63,000 सीटें कर दी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या 9 वर्षात झालेल्या विविध बदलांची आणि विकासात्मक निर्णयांची माहितीही यादव यांनी त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. विरोधक जनतेचं लक्ष विकास कामांपासून दूर वळवत असल्याचा आरोप त्यांनी केला. भूपेंद्र यादव यांनी काल गडचिरोली इथल्या गोंडवाना विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मिशन लाईफ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं सुरू केलेली जागतिक लोक चळवळ असून ती पर्यावरणाचं रक्षण आणि जतन करण्याला प्रोत्साहन देते. या चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन यादव यांनी यावेळी केलं. राज्यात वैद्यकीय शिक्षण आणि प्रगत आरोग्यसेवेच्या विस्ताराच्या अनुषंगानं वैद्यकीय परिचर्या आणि भौतिकोपचार अभ्यासक्रमाच्या नवीन शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. या महाविद्यालयांच्या निर्मितीसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी JICA यांच्याकडून अल्प व्याजदरात घेण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यासंदर्भातली कार्यवाही गतीनं करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ते काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते. वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना आणि संलग्न रुग्णालयांना उपलब्ध सुविधा आणि मासिक कामगिरीच्या आधारावर पहिल्यांदाच मानांकन दिलं आहे. त्यानुसार अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आणि संलग्न सर्वोपचार रुग्णालयाला गोल्ड श्रेणीत स्थान मिळालं आहे. या यादीत अकोला GMC अर्थात सामान्य वैद्यकीय परिषदेला 6वं स्थान मिळालं आहे. वैद्यकीय सुविधा आणि विविध योजनांचा रुग्णांना होणारा लाभ याची माहिती राज्याच्या परफॉर्मन्स मॉनिटरिंग समितीमार्फत घेतली जात आहे. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी 2 महिन्यात घेतलेल्या फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाले तर त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवण्याचा निर्णय शाळांनी घ्यायला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. या संदर्भातली अधिसूचना काल राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं जारी केली. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येणार नाही असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे. कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महानगरपालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला दिलं. मुंबईत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. कोरोना काळात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू होता, त्यानुसार सर्व काही उपाययोजना केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पाटण्यातल्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याबद्दल विरोधकांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. समान नागरी कायदा लागू करताना तपासणी करतानाही समान निकष लावा. केवळ विरोधकांच्या नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या आरोपांचीही केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या 4082 सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे.
इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी 10 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार 10 जुलै संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील, तर रात्री 12 वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करू शकतील. 12 जुलैला संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS अथवा NEFTद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. अर्ज करताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शनासाठी 022 6946 8100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आलं आहे. कर्ज आणि पतपुरवठा प्रक्रियेत नियमांचा भंग केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राला भारतीय रिझर्व्ह बँकेनं 1,45,00,000 रुपये दंड ठोठावला आहे. एका कर्ज वितरणात पुरेशी काळजी न घेतल्याबद्दल तसंच ATMशी संबंधित नियमांचं पालन न केल्याबद्दल ही कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटलं आहे. खातेदारांच्या उत्पन्नाचा ठोकताळा, मालमत्ता वर्गीकरण आणि क्रेडिट कार्डाविषयीच्या दिशानिर्देशांचं पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँकेलाही भारतीय रिझर्व्ह बँकेनं 30,00,000 रुपये दंड ठोठावला आहे. आळंदीहून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी इथं आगमन झालं. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालखीचं स्वागत केलं. धर्मपुरी इथं पालखीच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी जिल्हा प्रशासनानं पालखी सोहळ्यातल्या अश्वाचं पूजन केलं. पालखी स्वागतानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी माऊलींच्या रथाचं सारथ्य केलं. प्रशासनातले अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्यास पालखी विसावा ठिकाणापर्यंत सोबत केली. न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं केंद्र सरकार, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडीत कैद्यांकडून जाणून-बुजून आत्महानी होते ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुसंख्य कैद्यांचे मृत्यू आत्महत्यांमुळे होतात असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भंडारा शहराच्या स्मशानभूमी परिसरात 2 इसम संशयितपणे दुचाकीवर फिरत असल्याची माहिती भंडारा पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडलं असता त्यांच्याकडे 6 किलो गांजा असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी तात्काळ गांजासह 2 आरोपींना अटक करत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांची वृद्धाश्रमात व्यवस्था करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. कोपरगावकर यांच्यावर सध्या अहमदनगर जिल्ह्यातल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्य सरकारनं त्यांना विविध योजनांमधून मानधन आणि निवृत्ती वेतन देण्याची सोय करावी यासाठी महिला आणि बालविकास आयुक्तांना आयोगानं निर्देश दिले आहेत. येत्या 3 ते 4 दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. तसंच पुढील 2 दिवसांमध्ये छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांमध्येही नैऋत्य मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये आज सकाळी पाऊस झाला. रत्नागिरी, सोलापूर, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यात आज दुपारी 1:30 नंतर सातारा शहर, तालुका तसंच इतर भागांमध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 48 तासात मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करून प्रधानमंत्री आज इजिप्तला रवाना. अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांशी प्रधानमंत्र्यांची गुंतवणुकीबाबत चर्चा. गुगल करणार भारताच्या डिजिटलीकरण निधीमध्ये $10 अब्ज गुंतवणूक. किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न महामंडळाला निर्देश. चंद्रपूर जिल्ह्यात 200 खाटांचं कामगार रुग्णालय उभारणार असल्याची केंद्रीय कामगार मंत्र्यांची घोषणा. आणि येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणात मान्सूनच्या आगामी वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती. मुंबईत आज जोरदार सरी. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.